नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज जो विषय मी मांडणार आहे त्याची एक पार्श्वभूमी म्हणजे मला असं का वाटतं ह्याची एक पार्श्वभूमी. काही गोष्टी हळूहळू करत आपण सहजगत्या स्वीकारतो ज्या आपल्याला आवडतात असं नाही, आणि त्यातून समाज मन किंवा समूह मन हे कसं बदलत जात असतं. ते बरोबर आहे चूक आहे हा विषय बाजूला ठेवा, पण तुमच्या नकळत तुम्हाला एखादी ट्रीटमेंट म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल की हे जे ड्रग अंमली पदार्थ वगैरे असतात त्याचं व्यसन तुम्हाला लावलं जातं, आणि जसजसं ते व्यसन तुम्हाला लागतं तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहायला लागतात, तेव्हा मग त्या व्यसनाचा आधार घेऊन तुम्हाला या धंद्यातले लोक खेळवतात. खेळवतात म्हणजे काय करतात, तुम्हाला त्या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी एक सेल्समन पण बनवलं जातं, आणि तुम्ही अगदी लाचार होता की तुम्हाला ही नशा कशी लागली हे सुद्धा आठवत नाही. अरे थोडा टाइमपास आहे, गंमत आहे, असं करत जातो. आणि हळूहळू 2 4 10 तोपर्यंत तुम्हाला अगदी फ्री तो काय अंमली पदार्थ आहे तो देणारा माणूस भेटेल. पण जसजसं तुमचं ऍडिक्शन होतं त्यानंतर मात्र तुम्हाला अडवलं जातं, तुम्हाला काही करून अधिक पैसे मागितले जातात, आणि ते नसले की तुम्ही अगदी घरात चोरी करायला लागता. आता हे इथपर्यंत तुम्ही जाता तेव्हा ते बरोबर आहे का चूक आहे हे करण्याची वेळ गेलेली असते. उडता पंजाब वगैरे कहाण्या तुम्ही ऐकता. ही व्यसनाधीनता इतकी सहजगत्या आणली जाते की तुम्हाला कळत नाही की तुम्ही त्याच्या आहारी इतके कधी गेलं. तर त्याचं कारण असं असतं की पहिल्यांदा नकळत नकळत गंमत गंमत म्हणून करता करता तुमचं त्याविषयीचं जे सावध मन असतं, जागरूकता असते, ती मारली जाते. आणि त्यामध्ये एक ठराविक अंतर आलं की अरे कालपर्यंत चांगला मुलगा होता, कुठल्या कुठे भरकटला. मी तुम्हाला एक अनेकदा मी हे उदाहरण देतो की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही दोनही मुलं एकाच वेळेला शारदाश्रम शाळेमध्ये एका वर्गात होती, एकत्र खेळायला क्रिकेट सुरुवात केली, जवळपास एकाच वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आली, नावाजली गेली. पण हाती आलेल्या पैशाचं भरकटणं जे असतं तिथे विनोद कांबळीला अडवणारा कोणी घरात नव्हता, आणि घरातल्या एका विशिष्ट वातावरणामुळे सचिन तेंडुलकर भरकटू शकला नाही. आता तुम्ही विनोद कांबळे हा मॉड होता असं म्हणणार की सचिन तेंडुलकर हा मागासलेला आहे म्हणणार, तुमचं तुम्ही ठरवा. पण याकडे बघण्यासाठी जी दृष्टी लागते ती जपावी लागते. त्याला तुम्ही तारतम्य म्हणा, सभ्यपणा म्हणा, प्रामाणिकपणा, जे काय म्हणायचं ते म्हणा. आणि या संदर्भात मी तुम्हाला 2 गोष्टी मुद्दाम सांगणार आहे. एक आहे ती राजू श्रीवास्तव या नकलाकाराची, विनोद वीराची नक्कल आहे, आणि दुसरी गोष्ट जी आहे ती माझा मित्र मोठा अभिनेता नाना पाटेकरची. 10-12 वर्षापूर्वी कधीतरी एकदा बोलताना नाना पाटेकरनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती, आमच्या बालपणीची आणि आजची. म्हणजे तो एक सामान्य घरातला मुलगा होता आणि जितक्या उत्सुकतेने सिनेमा बघायचा एक प्रेक्षक म्हणून, आणि आज तो यशस्वी अभिनेता बॉलिवूडचा आहे. या काळात पडलेला फरक आणि त्या कालखंडामध्ये समाज मनामध्ये जो आमूलाग्र बदल घडून आलाय तो नानाने सांगितले. तो म्हणाला, भाऊ आठवतं ज्या वेळेला आपण शाळकरी वयामध्ये होतो त्यावेळेला मेहबूब खानचा सिनेमा आला होता मदर इंडिया. नरगिस, राजेंद्र कुमार, सुनील दत्त असे नट होते, आणि त्यामध्ये पिडलेला, आत्महत्या करायला जीवानं कंटाळलेला एक शेतकरी राजकुमार आणि त्याची पत्नी नरगिस, तो हात तुटले कुठेतरी म्हणून तो नवरा निघून जातो,
आणि ती बाई आपली पदरातली 2 पोरं घेऊन बिचारी आटापिटा करत संसाराचा गाडा ओढत असते. आणि गावातला सावकार, मला वाटते कन्हैया लालने ती भूमिका केलेली आहे, सावकार हा तिला अधिकाधिक कर्जात डुबवत तिला लाचार बनवत असतो. आणि त्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे, तो नानाने मला सांगितलं. त्या प्रसंगामध्ये ती तरुण वयातली जवळजवळ विधवेसारखी जगणारी लाचार नर्गिस ही ओली चिंब भिजलेली आहे आणि तिच्याकडे लैंगिक भावनेतून हावऱ्यासारखा बघणारा तो सावकार कन्हैयालाल, तो तिच्या अंगाला पण हात लावत नाही. पण कन्हैयालाल याची ती हावरी नजर त्या एका विवाहितेवरची, ती बघून सुद्धा नाना म्हणाला आपल्या अंगातलं रक्त खवळत होतं. संताप संताप व्हायचा. एक पुरुष असा त्या हावऱ्या नजरेने त्या विवाहितेकडे बघतोय, त्याचा आपल्याला राग येत होता. भले त्या कन्हैयालालने तिच्या अंगाला स्पर्श केला नाही तरी राग येत होता. हे समाज मन होतं, हे समाजमान होतं. आणि मग तिथून 40-50 वर्ष पुढे आल्यानंतर आजच्या सिनेमामध्ये काय घडतंय, साधारण 15-20 वर्षापूर्वी धरा तुम्ही, 2000च्या आसपास, नाना म्हणाला की आजकालच्या सिनेमामध्ये इंटरव्हल पर्यंत 3-4 बलात्कार होऊन जातात तरी आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे नुसत्या हावऱ्या नजरेने, लैंगिक शोषणाच्या नजरेने एक सावकार एका गरीब विवाहितेकडे, ग्रामीण महिलेकडे बघतो, त्याचा राग यायचा आणि सगळ्यांना यायचं. हे समाज मन होतं. आणि आज तोच समाज आहे. पण 40-50 वर्षानंतर सिनेमाच्या कहाण्या, कथानक आणि त्यातला अभिनय वगैरे असा बदलत आलाय की कॅबरेचं काही वाटत नाही, अर्ध नग्नता काही वाटत नाही. आणि अर्धा सिनेमा संपेपर्यंत 2-3 बलात्कार होऊन गेले तरी कोणाला राग पण येत नाही. हे माझं म्हणणं नाही, हे नाना पाटेकरने सांगितलेलं मत आहे. त्याच्याही आधीचा म्हणजे आमच्या कोवड्या वयातला हिंदी सिनेमातला मोठा जो खलनायक होता प्राण, ज्याचं नाव, त्या प्राणचा एक इंटरव्ह्यू वाचलेला मला आठवतं. तो म्हणतो की लोक मला तिरस्काराने माझ्याकडे बघायचे सार्वजनिक ठिकाणी. उत्तर भारतामध्ये कोणी आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवायला तयार नव्हता, इतकं नालेकाविषयी राग असायचा लोकांमध्ये. आणि 1980-90 येईपर्यंत गब्बर सिंगची जाहिरात सुरू झाली. मोगॅम्बोला जाहिरातीत मॉडेल म्हणून वापरलं जायला लागलं. समूह मन, समाजाचं मन कसं मारलं गेलं, या सगळ्या असल्या बदलणाऱ्या कथानकातून याचं एक उदाहरण आहे की बलात्कार सोडा, तो कन्हैयालाल तिला हात लावत नाही तर राग येत होता. आणि आज हे सगळं धसकाबुक्की, लैंगिक शोषण, चुंबाचुंबी, झोंबाझोंबी एवढं होऊन माणसाला राग येत नाही, कारण त्याचं मन मेलंय, त्याच्या मनातल्या संवेदना बोथट करून टाकलेल्या आहेत. याला इंग्रजीमध्ये स्लो पॉइझनिंग म्हणतात. किती सहजगत्या तुमची सभ्यता, तुमची संस्कृती मारली गेली, तुम्हाला कळलं सुद्धा नाही, कळलं सुद्धा नाही आम्हाला. म्हणजे आणखी नशीच एक त्या बिंदू नावाची जी खलनायिका म्हणून काम करायची किंवा कॅबरे वगैरे केलेला होता तिने, ती म्हणाली आजच्या हिरोईन सरळ सरळ अंग प्रदर्शन करतात, आम्ही अंग प्रदर्शन करायचो असं म्हटलं जायचं, पण तरी आमच्या अंगावर अंग प्रदर्शनाने कॅबरेच्या काळामध्ये एक पारदर्शक वस्त्र असायचं. असो, समाजमन कसं मारलं जातंय ह्यासाठी मी तुमच्याशी बोलतोय. दुसरी गोष्ट हल्लीचीच आहे, 20-1 वर्षामधली. आता त्या कॉमेडी हा प्रकार जास्त झालाय. तर मला आठवतं तो लाफ्टर शो वगैरे काहीतरी व्हायचा, त्याच्यामध्ये राजू श्रीवास्तव या विनोदवीराची एक स्वभावाचं वर्णन करणारी गोष्ट होती की घरातली मुलगी वयात आलेली सिनेमात जायचं ठरवते, तर घरातले वडील वगैरे कसे तावातावाने विरोध करतात.
आणि तिचा धाकटा भाऊ असतो तो म्हणतो, काय वेळ लागलाय तुला, घराची इज्जत आहे की नाही, घराची अब्रू आहे की नाही, आपल्या परिवाराचं नाव काय आहे, वगैरे वगैरे मोठमोठी व्याख्यानं देतो बहिणीला. पण ती त्याला दाद देत नाही आणि सिनेमात जाते. हळूहळू तिची लोकप्रियता वाढते. आणि हाच भाऊ जो घराची इज्जत अब्रू वगैरे बोलत होता, तो आपल्या मित्रांमध्ये आपल्या यशस्वी अभिनेत्री झालेल्या बहिणीविषयी काय बोलतो, तो किती बदललाय हे त्या राजू श्रीवास्तवने सांगितले. तो आपल्या मित्रांना विचारतो, यार देखा की नहीं वो पिक्चर आया है नया, हमारी बहन है उसमें, क्या हॉट दिखती है यार. सख्खा भाऊ आपल्या बहिणीविषयी काय बोलतो, क्या हॉट दिखती है यार. कारण तिच्या त्या अभिनयातून, सिनेमाच्या कामातून मिळणाऱ्या पैशावर जगता जगता याचं मन मरून गेलं. त्याच्या संवेदना, नात्याचा एक जो टोकदारपणा असतो, तो नात्यातला टोकदारपणा बोथट होत गेला. आणि हे हळूहळू समाजाच्या अख्ख्या गोष्टीकडे बघा. आज त्या जाहिरातीवर आपल्याला बोलायला लागतंय. ही एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते. कुठच्या घरामध्ये अशा वेशातल्या, अशा कपड्यांमधल्या मुली आपल्या भावाला राखी बांधताना तुम्हाला बघायला मिळतील का मित्रांनो? हा विषय एका मुलीने आपल्याला कुठचे कपडे घालायचे न घालायचे असा नाहीये. हा नात्यातला एका सांस्कृतिक सणाचा विषय आहे. किती सहजगत्या तुमचं मन मारलं जातं, आपल्याला काही वाटत नाही, त्याचं वाटत नाही. आणि म्हणून मग यामागे एक पद्धतशीर काही योजना आहे का अशी शंका येते. आता ही जी कोण कृती सेनन नावाची अभिनेत्री आहे, माझ्या पत्नीने, स्वातीने तिच्या संबंधातला एक व्हिडिओ केलाय, त्याची लिंक मी मुद्दाम खाली टाकणार आहे. तिने मोठी माझं हे प्रोफेशन आहे, काय 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 आपली भूमिका मांडली आहे की मला योग्य वाटले कपडे मी ते घातलेले आहेत वगैरे वगैरे. तिने सगळा डिफेन्स केलाय. पण हा याला हिंदू, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाज हा विषय का जोडला जातो? कारण त्यामध्ये त्या रक्षाबंधन या सणाशी सामान्य हिंदू माणसाचा, हिंदू समाजाच्या भावना जोडलेल्या आहेत. आणि त्यानंतर ती परत कुत्र्यालाही राखी बांधताना दाखवता तुम्ही. अशा जाहिराती काय चूक आहे त्याच्यात? तो तिचं स्वातंत्र्य आहे. असं असे जे युक्तिवाद करतात ते असंही म्हणू शकतात, तो कुत्रा तर संपूर्ण नागडा आहे, तुम्ही तिच्याबद्दल बोलताय. तर मग राखी ज्या कुत्र्याला बांधते, त्या कुत्र्याने तरी कुठे कपडे घातलेत? तो तर पूर्ण निर्वस्त्र आहे. मित्रांनो, आपलं मन कसं मारलं जातं बघा. आजही भारतातले सेक्युलर, सोकॉल्ड मॉडर्न, लिबरल हे मुस्लिम मुलींनी आपल्या शाळेमध्ये जाताना बुरखा पांघरावा का, तर ते तिचं स्वातंत्र्य आहे म्हणून तिच्या मौलाना धर्मगुरूंनी लादलेली जी प्रतिबंध आहे, बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, याचं समर्थन करणार आणि इकडे नागडेपणाचंही समर्थन करणार. यातला दुटप्पीपणा कळतो की तुम्ही हिंदू म्हणून अपमानित व्हा, तुमची संस्कृती लाथाडून घ्या. पण मुस्लिमांची संस्कृती लाथाडली जात असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहणार. पण हिंदू संस्कृती लाथाडली जात असेल तर त्या लाथाडण्याचं स्वातंत्र्य आम्ही समर्थन करणार. हा जो दुटप्पीपणा आणलेला आहे, यातून हळूहळू करून आपलं मन मारलं जातं. हिंदू समाज हा मुळात कधी कट्टर नसतो, पुराणमतवादी नसतो. पण पुराणमतवादी इस्लाम धर्मीयांचं समर्थन करायचं आणि त्याच वेळेला हिंदू पुराणमतवादाची टिंगल करायची, त्याच्या साध्या साध्या छोट्या गोष्टीची टवाळी करायची, हा जो प्रकार आहे त्यातून ही जाहिरात वादग्रस्त झालेली आहे. त्यातून जास्त वादग्रस्त झालेली. मला आठवतं की त्या पुरुष नावाच्या नाटकामध्ये एक वाक्य आहे, ती रीमा लागू सांगायची की तो म्हणाला की तुझ्या मनाला काय काडी लावायची, मला तुझं शरीर पाहिजे.
तर ह्या जाहिरातीमध्ये ती शरीरच दाखवते. अशा प्रकारचे उत्तम कपडे घालून तुम्ही समोरच्याला इन्व्हाइट करत नाही का? मला आठवतं की 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कधीतरी ऑस्ट्रेलियामध्ये त्या अशा बिकिनी वगैरे घातलेल्या मुली, त्याच्यावर तिथल्या एका मौलानाने आक्षेप घेतला होता आणि सांगितलं होतं, मांजरासमोर जर मांसाचा तुकडा ठेवला तर मांजर त्याच्यावर आक्रमण करणारच. मग ह्या जाहिरातीतून काय होतंय? पण समोर भाऊ आहे हो. सांगायचा हेतू असा, यातून अतिशय संथ गतीने तुमचं मन, तुमच्या संवेदना बोथट केल्या जातात, मारल्या जातात, निद्रिस्त केल्या जातात. काय आहे त्याच्यात असं वाटायला लागतं. मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की हे स्वातंत्र्य त्या मुलीच्या घरात तिला ते स्वातंत्र्य आहे, पण ते करत नसेल तर ती संपूर्ण हिंदू समाजाच्या भावभावना यांच्याशी पोरखेळ करते. ती तिच्या घरात बसून कुठले कपडे घालतोय त्याशी कोणाला कर्तव्य नाहीये. पण ज्या वेळेला ती जाहिरात होते आणि त्याला हिंदू धर्माच्या एका अत्यंत पवित्र अशा सणाचा संदर्भ जोडला जातो, तेव्हा तो विषय तिच्या पुरता उरत नाही, तो सार्वजनिक होतो. सार्वजनिक होतो. मग मला सांगा की तुम्ही बलात्कारासाठी तरी कशाला लढायचं? बलात्कारासाठी तरी का रडलं जातं? ते मध्यंतरी मी टू मी टू मी टू चाललं होतं, ते काय प्रकरण होतं? आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी अशा मुली असतील त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. कृती सेनन या मुलीने त्याचं जे समर्थन केले नंतर, त्यानंतर माझी भूमिका ठाम आहे की कृती सेनन हिला यातून धडा मिळाला पाहिजे. आणि तो धडा मिळायचा असेल तर ज्या शरीराचं ती प्रदर्शन करते त्याची लाज वाटण्यापर्यंत तिला आणली पाहिजे. आणि मग शेवटी तिने शरीर प्रदर्शन केले 4 पैसे मिळवण्यासाठी केले. ती रिया अहिर नावाची मुलगी राहुल गांधीच्या त्या पत्रकार परिषदेत जाऊन बेधडक सांगते की आय एम सेलिंग माय बॉडी फॉर 140 रुपीज. ती काय बोलते तिला कळते? अरे तुझ्या इंस्टाग्रामचे तो 140 रुपये वर्गणी म्हणून येत असतील, त्याला बॉडी विकणं म्हणत नाहीत, शरीर विकणं म्हणत नाहीत, एवढं पण कळत नाही, ह्याला स्वातंत्र्य म्हणायचं? मग त्याच्या दुष्परिणामांसाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे. आणि म्हणून या व्हिडिओ पासून किंवा माझ्या कालच्या पासून मी सुरुवात केली, हिंदीमध्ये पण केली आहे, माझ्या मित्रांच्या हिंदीमध्ये, की बायकॉट कृती सेनन हॅशटॅग मी सुरू केले. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा बाजार आहे, धंदा आहे, आणि त्या बाजारामध्ये ग्राहक राजा असतो. तुम्हाला जर पटत नसेल, ती कृती सेननची जाहिरात पटत नसेल, तर तिच्या प्रमोशन खाली येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घाला. ज्या कंपन्या आपल्या उत्पादनासाठी कृती सेनन हिला आपलं मॉडेल बनवणार असतील किंवा तिच्या मार्फत आपल्या मालाचं प्रमोशन करणार असतील, त्या प्रत्येक मालावर बहिष्कार घाला. कृती सेननला जी कंपनी आपल्या मालाच्या प्रमोशनसाठी वापरत असेल त्या कंपनीच्या सगळ्या उत्पादनावर बहिष्कार घाला, तर यांना अक्कल येईल. नाहीतर तुम्ही इतके बधीर होऊन जाल की तुमच्या घरात येऊन तुमच्या आई बहिणी किंवा कोणावरही बलात्कार झाला तरीही तुम्हाला राग येणार नाही. रागावण्याची ही शेवटची वेळ आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा व्हिडिओ मी केलाय, हॅशटॅग बायकॉट कृती सेनन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.